नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि हो, अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे शिकेल तोच टिकेल. चला तर मग आज आपण काय करणार आहोत? हाताची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत. करूया का सुरुवात? चला. आपलं पहिलं गणित आहे 271 वजा 138. आता वजाबाकी करत असताना वजाबाकी ही एककाकडूनच सुरुवात करायची असते. चला तर मग बघा बरं, एकक स्थानी काय आहे? ह्या 1 मधून आपल्याला हे 8 वजा करायचे. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येईल का? नाही ना. मग आपल्याला काय करायचं आहे? दशकातून एक हातच्या इकडे घ्यायचंय. एक हातच्या म्हणजेच किती? 10 एकक. मग इथं किती आहेत बघा बरं, दशक मध्ये 7 आहेत. मग ह्या 7 वर एक रेष मारायची अशी तिरकी, आणि ह्या 7 मधला एक आपण इथं घेतला. आता इथं उरले किती बघा बरं? 7 मधून 1 गेला म्हणजे किती राहिले? 6. ते इथं लिहायचे. पुन्हा ह्या 1 वर सुद्धा रेष मारायची, आणि हा एकक आहे म्हणून इथं आपल्या ह्याच्या पाठीमागे लिहायचंय. आता इथं किती झाले बघा बरं? 11. आता आपल्याला काय करायचं आहे? या 11 मधून हे 8 वजा करायचे. मग काय करायचं बरं? 8च्या पुढे 11 येईपर्यंत मोजायचं. बघा बरं, 8 नंतर 9, 10, 11. किती बोटे मिळाली? 3. म्हणून इथं किती लिहायचं आहे आपल्याला? 3. आता या 6 मधून हे 3 वजा करायचेत. 6 मधून 3 गेले 3, आणि 2 मधून 1 गेला. किती उरला बरं? 1. म्हणजे याचं उत्तर किती मिळालेलं आहे? 133. त्यानंतर पुढील पहा बरं, 654 वजा 56. आता काय करायचं आहे? या 4 मधून ह्या 6ला घालवायचे. जाईल का? नाही ना. मग काय करायचं? हातच्या घ्यायचा. ह्या 5 वर रेष मारायची, आणि 5 मधून 1 आपल्याला इथं घ्यायचं आहे. मग 5 मधून 1 इथं गेला म्हणजे उरले किती? 4. ते इथं लिहायचे, आणि ह्या 4 वर रेष मारायची, आणि 1च्या पाठीमागे लिहायचं. बघा बरं, आता इथे किती झाले? 14. मग ह्या 14 मधून 6 वजा करायचे. मग काय करायचं? 6च्या पुढे 14 येईपर्यंत मोजायचं. बघा बरं, 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती बोटे मिळतात? 8. म्हणून काय करायचं? इथं आपल्याला 8 लिहायचं आहे. आता या 4 मधून हे 5 जातील का? नाही. मग आता कुठून हातच्या घ्यायचा बरं? तर दशकाला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण शतकातून घ्यायचं आहे. मग इथे किती आहेत बरं? 6. 6 वर रेष मारायची, आणि 6 मधला 1 इथं लिहायचं, आणि ह्या 6 मधून 1 इथं गेला म्हणजे उरले किती? 5. त्याला इथे लिहायचं. आता इथं झाले 14. मग आता काय करायचं? 5च्या पुढे 14 येईपर्यंत मोजायचं. मोजून बघा बरं किती येणार मग तेव्हा? 9. म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे? 9 लिहायचं आहे. आणि आता इथे काय आहे का? नाही. 5 आहे तसे लिहायचे. म्हणजे आपल्याला किती मिळाले बघा? 598. आता पुढील गणित आपलं पहा बरं, काय आहे? 731 वजा 248. 1 मधून 8 जाते का? नाही. त्यासाठी काय करायचं आहे? हातच्या घ्यायचं आहे. मग काय करायचं? ह्या 3 वर रेष मारायची, आणि 1 इथे घ्यायचा. 3 मधून 1 गेला म्हणून इथं किती उरले? 2. ह्याच्यावर पुन्हा रेष मारायची, आणि ह्याला वरती लिहायचं. आता 11 मधून 8 घालवायचे. किती मिळणार बरं? 3. मग ते 3 तर लिहायचे. आता 2 मधून 4 जातील का? नाही. तर का? 2 लहान संख्या, 4 मोठी संख्या. मग पुन्हा या 7 वर काय करायचं? रेष मारायची. 7 मधून 1 इथे घेतला. इथं उरले किती? 6. मग काय करायचं बरं? ह्या 12 मधून 4 वजा करायचं. किती येईल बरं? 8. म्हणून इथं 8 लिहायचं. आता ह्या 6 मधून 2 गेले. किती उरले? 4. आपलं पुढचं गणित पहा बरं, काय आहे? 835 वजा 258. आता काय करायचं आहे? ह्या 5 मधून 8 जातील का? नाही. म्हणून काय घ्यायचं आहे? हातच्या. या 3 वर रेष मारायची, आणि 3 मधला 1 इथं घ्यायचा. 3 मधून 1 इकडे गेला म्हणून इथं किती उरले? 2. 5 वर पुन्हा रेष मारायची, आणि 5ला आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके. आता बघा बरं,
आता 15मधून आपल्याला 8 वजा करायचे आहेत. मग 8च्या पुढे मोजा बरं. 8 नंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती बोटे मिळतात बरं? 7. म्हणून इथं किती लिहायचं आहे? 7. आता या 2मधून हे 5 जातील का? नाही ना. मग काय करायचं? पुन्हा 8वर रेष मारायची आणि 1 इथं घ्यायचा आणि 8मधून 1 गेला म्हणून उरले किती? 7. आता आपल्याला काय करायचं आहे? 12मधून 5 वजा करायचे. मग किती येणार बरं? 7, 5, 12. म्हणून इथं किती लिहायचे? 7. 7मधून आता हे 2 घालवायचे. किती राहिले बरं? 5. म्हणजेच 835 वजा 258 किती मिळतात आपल्याला? 577. त्यानंतर आपलं पुढील गणित पहा बरं. काय आहे? 567 वजा 249. आता काय करायचं आहे? या 7मधून हे 9 आपल्याला घालवायचे. जातील का? नाही ना. मग काय करायचं? हातच्या घ्यायचा, ह्याच्यावर रेष मारायची, 1 इकडे घ्यायचा, ह्याच्यातून इथे 1 गेला म्हणजे इथं किती उरले? 5 इथं लिहायचे. 7वर रेष मारायची आणि 7ला इथे लिहायचं. बघा बरं, आता 17मधून आपल्याला 9 घालवायचे आहेत. मग त्याच्या मोजायला सुरुवात करा बरं. 9च्या पुढे 17 येईपर्यंत 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती बोटे मिळाली? 8. म्हणून इथे किती लिहायचं आहे? 8. आता ह्या 5मधून 4 गेले, 1 आणि 5मधून 2 गेले, किती उरले? 3. म्हणजे किती उत्तर मिळालं? 318. त्यानंतर पुढील पहा बरं. 650 वजा 645. आता 0मधून 5 घालवता येतील का? नाही ना. मग हातच्या घ्यायचा, 5वर रेष मारायची, 1 इकडे घ्यायचा. मग इथं किती उरले? 4. ह्या 0ला आहे तसं वरती लिहायचं. आता 10मधून 5 गेले, 5 उरले. 4मधून 4 गेले, 0 आणि 6मधून 6 गेले, 0. उत्तर किती मिळालेलं आहे? 5. त्यानंतर पुढील गणित पहा. 775 वजा 397. आता इथं किती आहे? 5. जाईल का? नाही. म्हणून काय करायचं आहे? इथला 1 आपल्याला इथं घ्यायचा आहे, याच्यावर रेष मारायची आणि इथे घ्यायचं आहे. आता इथे किती झाले? 15. आता काय करायचं आहे? 15मधून 7 वजा करायचे आहेत. मग किती येणार बरं? 8. 6मधून 9 जातील का? नाही ना. म्हणून काय करायचं आहे? पुन्हा या 7वर रेष मारायची आणि 1 इथे लिहायचा आणि उरले किती? 6. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 16मधून 9 घालवायचे. किती येणार बरं? 7 आणि 6मधून 3 गेले, किती उरले? 3. त्यानंतर आपलं पुढील गणित पहा बरं. 680 वजा 154. आता 0मधून 4 जातील का? नाही. म्हणून काय करायचं आहे? इकडचा हातच्या इकडे घ्यायचा, याच्यावर रेष मारायची आणि याला इथे लिहायचं. आता 10मधून 4 गेले, 6 उरले. आता 8मधून 1 इकडे गेले म्हणजे इथे किती उरले? 7. 7मधून 5 गेले, 2 उरले. 6मधून 1 गेला, 5 उरले. म्हणजेच 680 वजा 154 बरोबर किती मिळत आहे आपल्याला? 526. अशा पद्धतीने तुम्ही वजाबाकी करू शकता.